अधिवेशन सुरू आहे. काय वाटतं 8 दिवस पुरेसे आहेत का? विदर्भातले जे प्रश्न आहेत त्यांना त्याचा हल निघण्याकरिता? नाही ना, 8 दिवसाच्या अधिवेशनात कुठंच काही होणार नाही आहे. जवळपास 3 आठवड्याचं तरी अधिवेशन असलं पाहिजे. परंतु 8 दिवसात हे अधिवेशन संपणार आहे. प्रश्नशी जसेच्या तसेच राहणार आहे आणि पुन्हा हे विदर्भवासी अधिवेशन आलं, अधिवेशन संपलं आणि प्रश्न जसेचे तसेच राहून गेले हे ओरडणार आहे. आता आमदारांची भूमिका तीच आहे की सभागृहामध्ये प्रश्नाला पुरेसा वेळ मिळत नाही. एक प्रश्न मांडायचा तर 2-3 मिनिटात काय मांडणार आहेत, वेळच देऊ शकत नाही. तर विधानसभा अध्यक्षांनी या सभागृहात प्रत्येक आमदाराला आपले प्रश्न उपस्थित करता यासाठी की वेळ मर्यादा दिली पाहिजे. लवकर लवकर गुंडाळण्याच्या चक्करमध्ये एकही आमदार आपला मुद्दा बरोबर मांडू शकत नाही आणि त्याचा रिझल्ट निघत नाही, हे सातत्यानं पाहण्यात येत आहे. नागपूरच्या विकासाच्या नावावर आज आपण बघतोय परिस्थिती, रस्त्याची परिस्थिती खूप जास्त बिकट आहे. अपघात वाढलेले आहेत. यावर तुमचं काय मत आहे? काय सोल्युशन निघालं पाहिजे आणि काय वाटतं? असं आहे की नागपूरच्या एका भागात उड्डाणपुलं, सिमेंटचे रस्ते सगळे होत आहे, परंतु जिथे लोकसंख्या जास्ती आहे, लोकवस्ती जास्ती आहे, तिथे खरंच कामांची गरज आहे अशा भागामध्ये कामं होत नाही आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा पाहिजे, रस्ता, गळं, नाली, पाणी, याच्यामुळे नागपूरची जनता त्रस्त आहे आणि याकडे सरकारचं लक्ष नाही आहे. महानगरपालिकेच्या आमच्या प्रशासकाचं लक्ष नाही आहे आणि नागपूर शहरामध्ये सगळी तशी बोंब चालू आहे. काय वाटतं या अधिवेशनात शेतकऱ्यांचा काही निष्कर्ष निघेल का? कारण शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या खूप हालावलेली आहे. येत्या आता पावसाळ्यात पण त्यांची परिस्थिती खूप या बिकट आहे. अधिकरणात शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा कोणाचाच काही निकष निघणार नाही. लाडक्या बहिणींना ज्या मानधन देण्या आहे त्याच्यातच सरकार वाटते की आम्ही सगळं काही करून टाकलं, परंतु ज्या योजना होता शासकीय, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग तुम्ही स्कॉलरशिप देत असाल मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, त्या बंद पडल्या आहे. त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि निवडणुकीपुरती तुम्ही लाडकी बहीण योजना आणि त्यांचेच लाड चालवणं आणि त्याचाच वारंवार उच्चार सभागृहात करणं की आम्ही लाडकी बहिणींना पैसे देणार, कमी पडू देणार नाही, पण बाकींचं काय, याच्याकडे सरकारचं लक्ष नाही. एक शेवटचा प्रश्न असा की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी नेता उपस्थित नसूनही अधिवेशन सुरू करण्यात आलेलं आहे, तर कुठेतरी हे उल्लंघन नाहीये? मला वाटते सरकारची मानसिकताच नाही आहे की विरोधी पक्ष नेता बनू देण्याची मानसिकता नाही आहे. देशातल्या अनेक विधानसभामध्ये संख्याबळ नसताना सुद्धा विरोधी पक्ष नेता आहे, कारण की तिथल्या सरकारला वाटतं की विरोधकांनी चांगल्या बाजू मांडल्या पाहिजे, आमच्या चुका असतील त्या काढल्या पाहिजे, विरोधी पक्ष नेता प्रखरतेने बोलला पाहिजे. परंतु या सरकारला वाटतं की विरोधी पक्षानं काहीच बोलू नये, आमच्या चुका काढू नये, आम्ही जमिनीचे घोटाळे केले जसं पुण्यात झाला मोठा तो काढू नये, म्हणूनच विरोधी पक्ष नेता नको असं सगळ्यांना वाटतं. आपल्यासोबत जातो ते विकास ठाकरे आणि त्यांनी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आपले मत मांडलेले आहेत. पुढे बघूयात पुढच्या या 4 दिवसात कोणते निष्कर्ष निघतात आणि नागपूरचे विकास मुद्दे किती इथे मांडण्यात येतात. बघत रहा सिटी न्यूज.